प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य मुक्ति अंगेले यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 29 जून 2026 सोमवार। पण मी एक किडा आहे, मनुष्य नाही। लोकांचे तिरस्कार आणि जनतेची उपहास झालो आहे। स्तोत्रसंहिता 22 अध्याय 6 वचन। अनेक संतांनी जेव्हा देवासमोर स्वतःला नम्र केले, तेव्हा त्यांनी स्वतःला किडा, कीटक, धूळ, अयोग्य आणि तुच्छ प्राणी आदी अकाली जन्मलेला असेही संबोधले। अब्राहमाने स्वतःला नम्र करताना म्हटले, पहा, मी तर धूळ आणि राख आहे, तरीही प्रभूशी बोलण्याचे धाडस केले आहे। उत्पत्ती 18 अध्याय 27 वचन। मोसेने देवासमोर नम्र होऊन म्हटले, मी बोलण्यात कुशल नाही, माझी जीभ जड आहे। निर्गम अध्याय 4 वचन। यिर्मया म्हणाला, अगो प्रभू परमेश्वरा, मी बोलू शकत नाही, कारण मी अजून तरुण आहे। परंतु प्रभूने उत्तर दिले, मी तरुण आहे असे म्हणू नकोस, कारण मी तुला जिथे पाठवीन तिथे तू जाशील आणि जे काही मी तुला सांगेन ते तू बोलशील। यिर्मया 1 अध्याय 6 आणि 7 वचन। होय, प्रभूने नम्र झालेल्या लोकांचा उपयोग केला। देव एका किड्यालाही आपले साधन म्हणून वापरू शकतो। दाविदाचे राजा म्हणून अभिषेक झाला होता, तरी त्याला लगेच सिंहासन मिळाले नाही। साऊल त्याचे पर्वतामध्ये इतर पक्षाप्रमाणे पाठलाग करत होता। अत्यंत कचलेल्या मनाने दावीद ओरडला, मी एक किडा आहे, मनुष्य नाही। लोकांचे उपहास आणि जनतेची तिरस्कार झालो आहे। कदाचित आज तुम्हालाही लोक अपमानित करत असतील, नकारत असतील आणि क्षुल्लक समजत असतील। कदाचित कोणीही तुमच्यावर प्रेम करत नाही असे तुम्हाला वाटत असेल, पण एक व्यक्ती आहे जी तुमच्यावर खरे प्रेम करते, ज्याने तुमच्यासाठी स्वर्ग सोडून पृथ्वीवर आगमन केले। आपला प्रभू आणि तारणारा गरुडाकडे बघा, याची अवस्था किती दयनीय दिसते। तो पक्ष्यांसारखा आकाशात उच्च भरारी मारू शकत नाही, तो शेतातील प्राण्यांसारख्या धावू शकत नाही। देवाचे सृष्टीमध्ये बलवान हत्ती आहे, जो आपली सोंड उंच करून आणि सुंदर सुले दाखवत एकतर्फेपणे चालतो। सिंह गांभीर्याने आणि गौरवाने उभा राहतो, पण किडा अत्यंत अशक्य दिसतो। तो इतर प्राण्यांप्रमाणे सरळ चालूही शकत नाही। तो जमिनीवर सरपटत असताना लोकांची पायाखाली तुडवला जातो। त्याला आक्रोश करण्यासाठी आवाजही नसतो। तरीसुद्धा आपण स्वतःला किड्यासारखे समजत असलो तरी प्रभू आपली काळजी घेतो। प्रेषित पीटर म्हणतो, तुमची सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो। 1 पेत्र अध्याय 5-7 वचन। इतकेच नाही, तो प्रेमळ प्रभू आहे। जेव्हा प्रभू कृपेने मानवाची काळजी घेतो, त्यांच्यावर प्रेमाने लक्ष ठेवतो आणि त्यांचे रक्षण करतो, तेव्हा तुम्ही का चिंतित यावे, तुम्ही का रडावे। पुढील चिंतनासाठी वचन, कारण त्यांनी तुला बहिष्कृत म्हणत की सियोन आहे, तिची चौकशी करणारा कोणी नाही असे म्हटले आहे। म्हणून मी तुला आरोग्य देईन आणि तुझ्या जखम्या बऱ्या करीन असे परमेश्वर म्हणतो। यिर्मया 30 अध्याय 17 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ आयुब 14 अध्याय 15 अध्याय 16 अध्याय। संध्याकाळ प्रसिद्धाची कृत्ये 9 अध्याय 22 वचन से 43 वचन। धन्यवाद।